जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून उमेदवार आपापल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. ज्यांनी फॉर्म भरण्याच्या दिवशी भाजपाची दस्ती खांद्यावरती घेऊन फॉर्म भरला, मात्र आज त्यांच्या खांद्यावरती बघू शकता तुम्ही शिवसेनेची दस्ती आहे. नेमकं याच प्रश्नाचं उत्तर मी त्यांच्याकडून घेणार आहे. सचिनजी, मला सांगा, ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरला त्या दिवशी भाजपाची दस्ती खांद्यावर होती, मात्र आज शिवसेना शिंदे गटाची दिसते आहे. सध्या शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आहे आणि धनुष्यबाण या चिन्हावर मी निवडणूक लढवतो. हे युती नाहीच ना आता. खऱ्या अर्थानं त्या दिवशी मी ह्या इथली रनिंग जिल्हा परिषद जागा ही भाजपची असताना काही नेते मंडळींनी कटकारस्थान करून इथली जागा राष्ट्रवादीला सोडली युतीमध्ये. त्याच्यामुळं आणि माझी उमेदवारी नाकारली. त्याच्यामुळं मी महायुतीतलाच एक घटक पक्ष म्हणून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मागितली आणि मला ती उमेदवारी मिळालेली आहे. बरं, कोणत्या कारणासाठी डावलला असावं ते सांगू शकत नाही आता मी काही. त्याचं कारण मलाही आणखीन उगवलेलं नाही आणखीन. बरं, आत्ताच नुकताच तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांची जयंती साजरी करून आता तुम्ही प्रचाराकडे वळलेला आहात. नेमके मुद्दे कोणते आहेत? मतदारांना काय आश्वासनं देत आहात? सर्वप्रथम आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच इलेक्शन लढतो आहोत. मागच्या काळात केलेली कामं आणि भविष्यात करायची कामं, आमचा वचननामासुद्धा आम्ही आता 2 दिवसामध्ये प्रसारित करणार आहोत. बरं, आजपर्यंत मतदारांकडे आपण गेलात, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे? काय म्हणत आहेत लोक? नेमकी काय समस्या जाणवल्या तुम्हाला? मतदारांचा एकदम चांगला प्रतिसाद आहे आम्हाला मतदारसंघामध्ये आणि कामाच्या जोरावरच आम्ही 100% निवडून येऊ ही आम्हाला खात्री आहे. बरं, मी पत्रकार प्रश्न विचारणार आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदाराकडे जात आहेत आणि प्रत्येकांची आश्वासनं आहेत. मग तुमचंही तशाच पद्धतीचं आश्वासन आहे. तुम्हाला काय म्हणून निवडून द्यावं मतदारांनी, याचं उत्तर सांगा. मागच्या 5 टर्ममध्ये इथला रनिंग सदस्य असल्यामुळं, माझी आई मागच्या 5 वर्षामध्ये इथून रनिंग सदस्य असल्यामुळं भाजपकडून, आणि मागच्या 5 वर्षामध्ये जे कामं झालेत ते मागच्या 40 वर्षामध्ये कधीच झाले नाहीत आणि उरलेला विकास कामाचा अनुशेष या पुढच्या काळामध्ये आम्हीच भरून काढणार आहोत. या आश्वासनावर आम्ही लोकांसमोर जात आहोत. अंधोरी जिल्हा परिषद गटामध्ये आल्यानंतर माझ्यासोबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी येथील मतदार असणार आहेत. सुजाण मतदार आहेत आणि वयस्कर देखील आहेत. बाबा, काय नाव सांगता तुमचं? पूर्ण अगोदर मला परिचय सांगा. माझं विठ्ठल धोंडराव मुजनकर. बरं, काय वय आहे सध्या? वय 81 चालू आहे. बरं बरं. आता सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे. उमेदवार तुमच्याकडे यायला लागलेत, आश्वासनं द्यायला लागलेत. सध्याची काय स्थिती आहे अंधोरी जिल्हा परिषद गटामध्ये? आज सध्याची 5 वर्षाच्या काळात बेकाने साहेबांनी जितके कामं फंड भरपूर दिला, भरपूर मदत केली. आता पुढे काय करते सांगता येत नाही. बरं बरं. त्या फंडातून काय काय कामं झालीत काय सांगता येईल का? काही लक्ष राहिलं नाही. हां, बरं. पण फंड दिला, भरपूर दिला. बरं बरं. दुसऱ्या नागरिकाकडे जाणार आहे मी, मतदारांकडे. तुम्हाला काय सांगायचं आहे? आता सध्याची जी परिस्थिती आहे, प्रत्येक उमेदवार तुमच्याकडे यायला लागलाय, आश्वासनं द्यायला लागलाय, मात्र मागची आणि पुढची पार्श्वभूमी बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? नवीन आहे बाबा. आता जे तुम्ही उभारले हे या लोकांपैकी एक. बरं, कोण उभारले नेमकं? ढाळेगाव, अंधोरी आणि इकडे गुटवाडी फिटवाडी, तिकडे काय करायचं आपण? याच्या ओळखाचे नाही. बरोबर. कोण आहेत उमेदवार? कोण आहेत जिल्हा परिषद गटाचे उमेदवार? कोण आहेत आणि काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? जिल्हा परिषद मतदारसंघामधून शिवाजीराव भिकाणे यांचे चिरंजीव सचिन शिवाजीराव भिकाणे हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत आणि त्यांना आम्ही जे समर्थन देणार आहोत त्याचं मुख्य कारण म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जो स्वच्छ कारभार आज पूर्ण जगामध्ये गाजतोय, त्यांची प्रेरणा घेऊन सचिन शिवाजीराव भिकाणे हे जिल्हा परिषद मतदारसंघातून जनतेसमोर आलेले आहेत आणि आमचा जो उमेदवार आहे किंवा तिन्ही उमेदवार आमचे हे निष्कलंक आहेत. वाटल्यास सचिन भिकाणे यांच्या आई मागच्या वेळेस भाजपतर्फे जिल्हा परिषद सदस्य म्हणून जिल्ह्यात नंबर 2च्या मताधिक्यानं निवडून आल्या होत्या. त्यांनी 5 वर्षामध्ये प्रचंड असा विकास या मतदारसंघामध्ये आणि विशेषतः अंधोरी गावामध्ये केलेला आहे. आमच्या गावामध्ये कमीत कमी 60 लाखाचा निधी नागेमी मॅडम यांनी आम्हाला दिलेला आहे.
भिकाणे मॅडम यांनी दिलेला आहे. म्हणून आज आम्ही त्यांचं कुठलीही भावना किंवा कुठली लाच न घेता आम्ही त्यांच्या पाठीमागं जवळजवळ भिकाणे साहेबाच्या पाठीमागं आम्ही 25 ते 30 वर्षापासून ते जे सांगतील ते आदेश आम्ही आजपर्यंत पाळलेले आहेत. आणि इथूनही पुढे सचिन भिकाणे यांना निवडून आणण्यासाठी आम्ही शिवधनुष्य आमच्या खानावर घेतलेलं आहे. आणि आम्हाला खात्री आहे की प्रचंड मतानं सचिन शिवाजीराव भिकाणे आणि दुसरे 2 जे उमेदवार आहेत व्यंकट हाळकर, आता मॅडमचं नाव माहिती नाही मला, केंद्रीय आडनाव एवढं केंद्रीय मॅडम एवढं माहिती आहे, त्यांनाही प्रचंड मतानं या मतदारसंघातील मतदार निवडून देतील हा पूर्ण विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे. खूप धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. अजूनही माझ्यासोबत काही मतदार आहेत. सर, तुमचा अगोदर परिचय आणि काय भावना आहेत? मी ॲडव्होकेट व्यंकट लक्ष्मणराव मुंडे, राहणार थोडगा, अंधोरी जिल्हा परिषद गणातून माझं मतदान थोडग्याला आहे. आणि मी गेल्या 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम भिकाणे साहेबाबरोबर केलेलं आहे. भिकाणे साहेब माझे नेते आहेत आणि आम्हाला तिकीट भिकाणे साहेबासोबत मी लातूरला 8 दिवसामध्ये चक्रा मारल्या. आम्हाला जिल्हाध्यक्षांनी सगळ्या मंत्र्यांनी आमदारांनी सांगितलं तुमचं तिकीट फिक्स झालेलं आहे, तुम्ही जाऊन तुमचा फॉर्म भरू शकता. आम्ही भव्य दिव्य अशी रॅली अहमदपूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा पताका घेऊन काढलेली होती. पण ऐन टायमाला ह्या नेत्यांनी वरच्या भिकाणे साहेबाला भिवून ही युती रद्द केलेली आहे आणि दुसऱ्याला तिकीट या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून आम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून धनुष्यबाण आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आणि लातूर जिल्ह्यामध्ये थोडगा पंचायत समितीमधून आमचे सरपंच कमलाकर केंद्रे यांच्या पत्नी स्वप्नाली केंद्रे यांना या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि अंधोरीमधून व्यंकट हाळकरला उभा केलेला आहे. लातूर जिल्ह्यात नाही मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त मताने निवडून आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि धनुष्यबाण घेऊन आम्ही आता बाहेर निघालेलो आहेत. उद्यापासून आमच्या प्रचाराला या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे. अचानक बाणाकडून उमेदवारी भेटली आहे, काय सांगायचं आहे? अचानक म्हणजे कसं आहे, नाविलाजानं आता उमेदवारी आम्हाला घ्यावा लागलेली आहे. खरे तर आम्ही बी जे पीचे, खरोखर जे बी जे पीचे भिकाणे साहेब आम्ही पूर्वीपासून बी जे पीचंच काम केलं आहे आणि आतापर्यंत बी केलं आहे. पण आम्हाला काही वरी पक्षामुळं आता ह्या पक्षामध्ये आम्हाला उमेदवारी घ्यावं लागलेली आहे. तालुक्यामध्ये जी युती झाली आहे, निवडणूक कार्यकर्त्यांची आहे म्हणून सांगितले नेत्यांनी इतके दिवस, मात्र ऐन टायमाला नेत्यांची युती झाली आहे, त्याच्याबद्दल काही तुम्हाला विश्लेषण करून सांगता येईल का? म्हणजे कसं आहे, त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या सोयीनुसार हे त्यांनी निर्णय घेतलेत वरच्या टोकाला. आमच्या सोयीनं नाही घेतले, काय म्हणा, आमच्या सोयीनं नाही घेतले, त्यांच्या सोयीनं घेतले. मग तुमच्या सोयीनं जर म्हटलात तर मग कशी युती असली पाहिजेत होती? आम्हाला बी आमच्या भाजपचीच युती पाहिजे होती. म्हणजे तुमच्या मनासारखी झाली नाही? नाही झाली. आम्हाला सर्कल आमचं भाजपचं सोडायला पाहिजे होतं. तर हे होते माझ्यासोबत अंधोरी जिल्हा परिषद गटातील सुजाण मतदार. मित्रांनो, ही बातमी जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवरती जर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. आणखी काही मतदार माझ्यासोबत आलेले आहेत. देवबा काका माझ्यासोबत याच ठिकाणी बोलण्यासाठी असणार आहेत. देवबा काका, तुमचं नाव तिकडून सुचवण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत, उमेदवार तुमच्याकडे गाठी भेटी घेण्यासाठी येत आहेत. काय स्थिती आहे आता सध्या अंधोरी जिल्हा परिषद गटातली? चांगली आहे की? चांगली आहे अंधोरी. चांगली म्हणजे कशी? चांगली म्हणजे कशी? सचिन भिकाणेची बरं, चांगलं आहे. सचिन भिकाणेंनी फॉर्म भरायच्या दिवशी भाजपाचं नाव घेऊन त्यांनी फॉर्म भरलेला आहे, मात्र ते भाजपाचं त्यांना चिन्ह मिळालं नाही. मग त्या संदर्भात बोला ना, काय फक्त चांगलं आहे म्हणलं ना ते लोकांपर्यंत कसं जाईल? काय वाटेल चांगलं म्हणजे कसं चांगलं? चिन्ह चांगलं मिळालं की धनुष्यबाणचं दिलं. हा, रामाचा बाण आहे, रामाचा बाण चांगला आहे. काकाकडे जाऊया आपण. काय वाटतंय? चांगलं आहे ना? चांगलं आहे. हो, कसं चांगलं आहे की मला तर काही समजत नाही, परंतु आता हे तुमच्यावर जे दिसतंय, आता जे झालं ते झालं, तेच चांगलं म्हणायची वेळ आली. उद्धव ठाकरेच आहे ना, चांगला आहे. त्याच्या बापाचा आहे ना. बाण आता सध्या एकनाथ शिंदेकडे आहे. एकनाथ शिंदेचा आहे, चांगला आहे की? तरी बराच आहे. बरं, ठीक आहे. अंधोरी जिल्हा परिषद गटामध्ये सुजाण मतदारांच्या प्रतिक्रिया मी ऐकत असताना माझ्यासोबत एक तरुण तडफदार मतदार आहे आणि माझ्या परिचयाचा आहे तो कृष्णा, असं त्याचं नाव आहे. कृष्णा, काय सध्या स्थिती आहे
आता सध्याची अंधोरी जिल्हा परिषद गटातली? नक्कीच धनुष्यबाण लागणार. आम्ही एकनाथदादा शिंदे यांचं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं चिन्ह घेऊन आम्ही लढत आहोत. आम्ही तर BJP पक्षाचेच हाडाचे कार्यकर्ते होते. काही स्वतःच्या नेत्यांनी घरातील राजकारण करून, ही युती करून भेव वाटलं म्हणजे आमच्या साहेबांचं. त्यांना भीती वाटली की बाबा ही आपल्याला जमू देणार नाहीत ह्या मतदारसंघामध्ये. त्यांनी भीती करून युती केली 2 पक्षाची. युती करून त्यांनी त्यांच्या पाठबळावर लढायचं ठरविलं. पण आम्ही एकनाथ शिंदेचा बाण घेऊन ह्या मतदारसंघात उतरला आणि प्रचंड आणि बहुमताने आमची सीट लागणार आहे. कृष्णा, मला सांग, इतके दिवस तुम्ही भाजपाचं चिन्ह घेऊन फिरलात, मग आता तुम्हाला अचानक मतदारांकडं बाणाचं चिन्ह आहे म्हणून तुम्हाला सांगायचं आहे, अवघड जाणार नाही असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, अवघड वाटणारच नाही. हाडाचे कार्यकर्ते आहेत. चिन्ह उद्या कुणी पण देणार आहे, पण विकास कोण केला ह्याला महत्त्व आहे. ह्या मतदारसंघामध्ये विकास आतापर्यंत कोण केलेला आहे, ह्या 20 वर्षाखाली 10 वर्षाखाली कोण ह्या मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे, त्याच्याकडे मतदार वळणार आहेत. महाराष्ट्रामध्ये खरे तर भाजप शिवसेना पूर्वीपासून युती होती, पण अचानकमध्ये शिवसेनेचे 2 तुकडे झाले आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे बाण आला. आता या मतदारसंघामध्ये माननीय शिवाजीराव भिकाणे साहेब यांची उमेदवारी सगळ्यांना जड झाली होती किंवा हे नंतर परत निवडून येणार ह्या भीतीने खरं तर या महायुतीमधल्या लोकांनी, भाजपच्या लोकांनी हे कमळ या ठिकाणी गोठून या ठिकाणी घड्याळ आणलं. तरी पण माननीय भिकाणे साहेबांनी या ठिकाणी जो पूर्वी 1995ला महाराष्ट्रामध्ये जे सत्ता आली होती त्या सत्तेचं या ठिकाणी विकेंद्रीकरण होऊ नये म्हणून परत एकदा शिवसेना या चिन्हावर निवडणूक लढवण्याचं ठरवले आहे. मागच्या पंचवार्षिकमध्ये मुद्रिकाताई शिवाजीराव भिकाणे या ठिकाणी जवळपास 5,500 मतांनी त्या ठिकाणी विजयी झाल्या होत्या. त्याची पुनरावृत्तीसुद्धा या ठिकाणी यावेळेस होणार आहे. कारण समोरच्या प्रत्येक उमेदवाराला माहीत आहे की भिकाणे साहेबांचा या ठिकाणी विकास आहे, प्रत्येक गावामध्ये काम आहे, त्या ठिकाणी शैक्षणिक संस्था आहेत, त्या ठिकाणाहून त्यांचे अनेक विद्यार्थी या ठिकाणी डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर या ठिकाणी घडलेले आहेत. असेच या ठिकाणी परत त्यांचं या ठिकाणी काहीतरी या ठिकाणी थांबवावं म्हणून विरोधकांनी या ठिकाणी एक म्हणजे निर्णय घेतलेला आहे. तरी जनता त्या बोलथापाला बळी पडणार नाही. जनता भिकाणे साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे आणि भिकाणे साहेबांना मागच्या वेळेसपेक्षा जास्त मताधिक्याने या ठिकाणी निवडून देतील असा आम्हाला विश्वास आहे. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर.